नमस्कार मित्रांनो, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपण गोल सेट करायला हवं. विदाऊट गोल सेट करून आपण यशस्वी होऊ शकत नाही. ध्येय निश्चितीचं म्हणजेच गोल सेटिंगचं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आणि अनन्यसाधारण स्थान आहे. तर मित्रांनो, जर एखाद्या फुटबॉलच्या मॅचमध्ये समोर जर गोल पोल नसेल तर आपण गोल कुठे करणार? म्हणजेच आयुष्यात गोल करणं म्हणजेच आयुष्यामध्ये एक ध्येय असणं खूपच आवश्यक असतं, तरच आपण आपलं इच्छित ध्येय गाठवू शकतो. मित्रांनो, गोल सेटिंगसाठी आपण फोकस असणं आवश्यक आहे. मग फोकस कसं राहायचं आपण एका गोष्टीद्वारे समजून घेऊया. ही गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांची. एकदा एक व्यक्ती स्वामी विवेकानंदांकडे आला आणि त्यांनी सांगितलं की स्वामीजी, मला लाईफमध्ये सक्सेस मिळत नाहीये, मी असं काय करू जेणेकरून मला लाईफमध्ये सक्सेस मिळू शकतं? प्लीज कृपया मला मार्गदर्शन करा. स्वामीजी म्हणाले, एक काम कर, हा माझा एक कुत्रा आहे आणि हा कुत्रा तू घेऊन जा आणि त्याला एक तू राऊंड मारून आण. तो व्यक्ती जसं करतो, कुत्र्यासोबत घेऊन जातो आणि मोठाला राऊंड त्या ठिकाणी मारतो आणि मग ते तासाभराने त्या ठिकाणी येतो. स्वामीजी तिला बघतात आणि म्हणतात, अरे, हा कुत्रा आणि तो दोघं एकत्र राऊंड मारायला गेले होते, पण तू तर फार थकलेला दिसत नाहीयेस, पण हा कुत्रा मात्र खूप थकलेला दिसतो आहे, असं का बरं झालं? तर त्या माणसाने उत्तर दिलं की स्वामीजी, मी एका निश्चित मार्गावरनं चालत होतो आणि त्या मार्गाने चालत चालत मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे, परंतु हा कुत्रा मात्र जेव्हा मी चालायला नेलं, फिरायला नेलं, तर तो कुत्रा कधी इकडे जायचा, कधी तिकडे जायचा, कधी गाडी असली गाडीच्या मागे मागे धावत जायचा. त्या कुत्र्याने एका ठिकाणी एका मार्गाने न चालता तो इकडे तिकडे धावू लागला. ते सतत धावत असल्यामुळे लक्ष विचलित झालं आणि तो कुठेही मिळेल त्या मार्गाने जाऊ लागला. त्यामुळे तो खूपच थकलेला आपल्याला दिसत आहे. स्वामीजी म्हणतात, तुझ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. जसा हा कुत्रा विविध ठिकाणी धावत होता, तो एकाग्रचित्ताने एका ठिकाणून चालत होता का? तर नाही, तो दिसेल त्या मार्गाने धावत होता. त्यामध्ये जी खूप शक्ती जी आहे, एनर्जी आहे, ती विविध ठिकाणी खर्च झालेली आहे. तू मात्र एका सरळ मार्गाने, जे मार्ग ठरवलं होतं त्या मार्गाने चालत माझ्यापर्यंत आला, त्यामुळे तुझी शक्ती वाया गेली नाही आणि तू एकाग्र होऊन फोकस होऊन आपलं काम पूर्ण केलं. कुत्रा मात्र असं करू शकला नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये आपण एक मार्ग निवडलेला आहे, त्या मार्गावर फोकस राहणं खूप आवश्यक असतं. कुठल्याही विद्यार्थीच्या लाईफमध्ये फोकस राहण्याला खूप महत्त्व आहे. तर आपण आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या कामामध्ये फोकस असू तर आणि तरच आपलं यश मिळू शकतं. हे प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायला हवं. जर आपण फोकस नसू तर कोणतीही गोष्ट आपण एकाग्रचित्ताने करू शकणार नाही आणि साहजिकच त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला दिसू शकणार नाही. त्यामुळे योग्य परिणाम साधण्यासाठी आपण आपल्या कामामध्ये फोकस राहायला हवं. त्यामुळे स्वामीची या गोष्टीतून आपण शिकायला हवं की आपण लाईफमध्ये नेहमी फोकस असावं. मित्रांनो, आवडली तुमच्या मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना पण फोकस राहण्याचं महत्त्व कळू शकेल. धन्यवाद.